अतरंगी कलाकारांची भन्नाट टीम घेऊन गाडी नंबर 1760 हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. आज सगळी टीम आपल्या सोबत आहे. नवशक्तीला सगळ्यांचं स्वागत आहे. नाही, खरंच तुम्हाला पाहूनच छान वाटलं आणि या पोस्टर सुद्धा अजून काय काय कलाकार आहेत तेही मस्त आहेत. त्यामुळे प्रथमेश आधी तूच सांग, जेव्हा कुठला सिनेमा तू निवडतोस तेव्हा काहीतरी त्याच्यात तुला भारी दिसत असतं म्हणूनच तू हो म्हणला असशील. या सिनेमात हे वेगळेपण काय पाहिलं होतंस? मला असं वाटतं की ह्याची स्क्रिप्ट ही खूपच वेगळी आहे. म्हणजे आपण असं जनरली म्हणतो मराठी सिनेमा नेहमी प्रमोट करताना म्हणतात आमचा सिनेमा वेगळा आहे, आमचा सिनेमा वेगळा आहे, पण हा खरंच वेगळा आहे. आणि ह्याने जेव्हा मला ऐकवली होती तेव्हा मी त्याला पहिलंच म्हणजे आमच्यापैकी सगळ्यांनीच पहिलं सजेशन हे दिलं होतं की प्लीज ह्याच्यात काहीही चेंज करू नका, इतकी छान आहे. सो त्याच्या आणि ना काय म्हणूया की इतके कॅरेक्टर्स असताना ना बऱ्याचदा सिनेमा नाटक व्हायची शक्यता असते. थोडं नाटकी होतं, मग कॅरिकेचर होतात, कधी कधी कॅरेक्टर्स जास्त कॉमेडी करायला लागतात, अंगविक्षेप करायला लागतात. तसं काही या सिनेमात होत नाही. हा सिनेमा त्याच्या गुणधर्माला सोडत नाही. म्हणजे सिनेमा राहतो शेवटपर्यंत आणि त्याचं कौतुक मला वाटतं जास्त आहे योगीचं. त्या कथानकातच ती मजा होती. अरे मजा म्हणजे कॅफे तोडला असता मी, एवढी चांगली एवढी चांगली फिल्म होती, एवढी खतरनाक. मला असं होतं की अरे मी काय सांगू तुला, इतकी भारी फिल्म. कारण काय होतं ना, मला एक मेंटॅलिटी माझी आता डेव्हलप झाली की ना थोडं आपण वेट करूया, थोडं आपण पेशन्स ठेवूया. कारण मी आता श्री गणेशा नावाचा सिनेमा केला, डिलेव्हरी बॉय नावाचा सिनेमा केला, तर आता मी विचार करतोय की नाही बॉस, आता काहीतरी वेगळ्यासाठी आपण थांबू. काहीतरी वेगळं आणि सिनेमा पण असला पाहिजे त्याच्यात. म्हणजे आपलं काम चांगलं असून म्हणजे माझं असं खूप झालं की माझं काम चांगलं आहे पण सिनेमा लोकांना काही कळलाच नाही किंवा पचलाच नाही, मग लोक गेलेच नाहीत. पण तसं मला नको आहे. मला असं हवं की माझंही कॅरेक्टर कडक पाहिजे आणि सिनेमाही कडक पाहिजे. सो ते योगीने मला त्यावेळी आणलं आणि एवढी सगळी स्टारकास्ट आहे बघा, हेही आहेत, त्याच्यामुळे अजून मजा आली आणि शिकायला मिळालं. हो, आता कॅरेक्टर बद्दल सांग. काय प्रसाद खांडेकर तुझे गुरु असतात? हा, गुरु असतात माझे. परमपूज्य गुरु प्रसाद खांडेकर असतात. ॲक्च्युली मी हे वॉचमॅनचं जे कॅरेक्टर तुम्हाला दिसते तो पार्ट टाइम जॉब आहे त्याचा. माझं जे कॅरेक्टर आहे ते रायटर डिरेक्टर आहे. बर. हा, म्हणजे मी स्वतः एक वॉचमन पण आहे. हा, वॉचमन पण आहे. म्हणजे पैशासाठी स्ट्रगल करायला लागतात लोकांना, अलग आहे. पण त्या स्ट्रगलमध्ये सुद्धा माझी जी गर्लफ्रेंड आहे ती पार्लर तिचं आहे, पार्लर चालवते, ती पार्लरला काम करते, तिचं एक स्वप्न आहे आणि तीही मला पैसे देत असते. सो माझ्याबरोबर जी माणसं जोडली गेलेली आहेत ती सगळी चांगली आहेत असं मला वाटतं. इथेच थांबतो मी. नाही, खरं आयुष्यात नाही. खऱ्या आयुष्यात खूप चांगली माणसं, ही सगळी चांगली माणसं आहेत आणि त्याच्यामुळे खऱ्या आयुष्यात तर चांगली माणसं भेटली आहेत मला. पण अभिला ज्या प्रकारची माणसं भेटतात त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात काय काय उलतापालत होते ते तुम्हाला 4 जुलैला बघायला मिळेल. काय बॅग कुठे आहे मग? बॅग तर तुम्हाला माहिती आहे, शेवटी बघा हिरो शेवटी बॅग घेऊन जातोच. काय बोलतो भाऊ? त्यामुळे भाऊकडे आहे बॅग. प्रियाला काही सांगायचं आहे? येस, प्रिया कोणाकडे आहे बॅग? ऑफकोर्स माझ्याकडे. ओ शिट, हे सांगायचं नव्हतं. येस प्रिया, कॉमेडीचा तुझा एक वेगळा म्हणजे आहेच, त्याच्यावर एक हुकूमत आहेच केलेली. आणि जेव्हा असा सिनेमा येतो तेव्हा ज्याच्यात स्टोरी एवढी टाईट आहे, कॅरेक्टर पण काहीतरी आहे आणि छान कलाकारांची टीम पण आहे, मग हे सगळं कसं जुळून आलं? तू हो काय म्हणलंस, काय होतं? मी ऑनेस्टली जेव्हा योगीचं आणि माझं बोलणं झालेलं तेव्हा तो म्हणलं की अशी एक फिल्म आहे, तर मी ना प्रमुख पात्र साकारण्यासाठी थांबले होते. तर आणि तसे काही सिनेमे येतही होते, लाईंडअपही होत होते. तर मी त्याला म्हणलं की सॉरी, मी ना आता लीड भूमिका असेल तरच करते आहे. तर तो म्हणला की ना एकदा फक्त गोष्ट ऐक ना. म्हटलं सांग ना, मला एक सिनॉप्सिस पाठव ना, 1 लाईनर काय. नाही, अशी नाही सांगू शकत, अख्खी गोष्टच सांगायला लागेल. म्हटलं अरे आयडिया तर दे काहीतरी. नाही, अख्खी गोष्टच सांगतो मी, असं मजा नाही येणार, तू फक्त एकदा मीटिंग करू आपण. म्हटलं ठीक आहे, एवढं तुला जरा प्रायव्हसी इश्यूज होतात की तुला एवढं पण नाही सांगायचं फोनवर, ठीक आहे बाबा. असं करून आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर त्याने अख्खी स्टार्ट टू एंड स्क्रिप्ट वाचून दाखवली आणि गोष्ट ऐकवली. आणि योगीची खूप विशेष पद्धत आहे जेव्हा तो प्रत्येक कॅरेक्टरचं वाचतो, जी खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्याला दिसणारा ह्युमर, त्याने घडवलेली पात्र आणि ती संपूर्ण गोष्ट. आणि तो म्हणला की मला चिनू तूच दिसतेस. तर मी म्हणलं हो चालेल, मला ही गोष्ट प्रचंड आवडली आहे आणि हे पात्र खूप आवडलं आहे, जे बेसिकली खूप ऑब्वियस हिरोईनचं पात्र नाही आहे. ती म्हणजे ट्रेलरमध्ये पण तो डायलॉग आहे की प्रथमेशचं कॅरेक्टर अभि म्हणतो की चांगल्या माणसांबरोबर चांगलंच होतं आणि ती म्हणते कधी.
कधी चांगलं होणार आहे. तर आय थिंक दॅट सम्स अप देअर कॅरेक्टर्स. तर हा प्रश्न विचारणारी आहे ती चिनू, अत्यंत प्रॅक्टिकल आणि थेट. आणि काय तिला पार्लर तिला स्वतःचं पार्लर सुरू करायचं आहे. दॅट इज हर अल्टिमेट ड्रीम, स्वतःचं सुरू करणं. त्यामुळे त्याच्यासाठी ती पैयनपै साठवते आणि हा काहीच गुढक कामं करत नाही आणि खूप सतत पैसे घेतो यार चिनूकडनं. त्याच्यावरनं ती त्याच्यावर चिडचिड करत असते, पण शेवटी आहे गर्लफ्रेंड तर ती देते पैसे. काय या निमित्ताने काही पार्लरच्या गोष्टी शिकलीस की काय तू? का गरज नाही पडली तशी? नाही, पण म्हणजे ऑफ आयब्रोज वगैरे हे करतात ना ते कसं 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 इथे तोंडात टाकतात आणि ते फिरून असे आवाज येत नाही. अरे म्हणजे मग कसं येतात पापी घेतल्याचे आवाज येत. नाही, पण जे ज्यांच्या बरोबर होते त्यांचं होत असेल ना. जर कोण फावडं असेल तर ते ओरड काहीतरी होत असेल. मला वाटतं शुभंकर योगीराजला कळलंय. तुला नेक्स्ट कॅरेक्टर मिळालंय ना. साऊंड वेगळं आहे, ऍक्शन वेगळे. ऑडिओ वेगळा चाललाय, व्हिज्युअल वेगळा आहे. मी शिकले म्हणजे त्या एका बाईला मी फेस पॅक लावत असते आणि आमचा सीन आहे. तर तो सीन होईपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर मी दर टेकला ते ओलं मातीचं काय ते लावत होते, असं चिखलासारखं. काय म्हणतात त्याला? फेस पॅक. चिखलासारखं तोंडाला लावतात. कळलं किती तयारी केली आहे कॅरेक्टरची. अभ्यास आहे, किती अभ्यास. त्याच्यामुळे तुला ब्युटी पार्लर निघत नाहीये. अभिचं उगाच नाव आहे. किती फेसपॅकच्या जागी चिखल गोळा करते बाहेर चिनू. पण ते मड असतं ते. जाऊ जाऊ दे, मुद्दा तो नाहीये. तेवढंच काय ते केलं मी. मैं नाही पूछूंगी. पण मी खूप उत्कृष्ट वॅक्सिंग करू शकते. माझं हिडन स्किल आहे. माझं जर नाही झालं की तर मी फक्त वॅक्सिंग करून काही इंटरेस्ट नाही हजारो कमवू शकते. प्रेक्षकांनाही नसेल मला असं वाटतं. नाही, आपण प्रश्न बदलूया. मला एवढं बोलायचंय, मला यावर एवढं बोलायचंय शनी. मी तुला बोल नंतर ना. अरे बोल ना. सगळं कट होईल का? नाही अजिबात नाही. मग मी करायला लावेल. प्लीज कर. यानंतर काही बोलायचं? यानंतर तुला अजून काय वॅक्सिंग आहे? अजून काय वॅक्सिंग करू शकते. वॅक्सिंगला संपलंय. स्किल. चल कट. खरंय 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 खरंच आहे. खरंय. मला एक पकड. मी मला एक इट्स अ स्किल. ओके, मला मान्य आहे इट्स अ स्किल. काय कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यात स्किल लागेल वॅक्सिंग करताना? पार्लर सुरू करायचं असेल तर स्किल काय आहे त्यात? स्किल कुठली स्किल वापरावी लागते? वॅक्सिंग करणं वाटतं तितकं सोपं नाही. अरे हो, मला माहिती इट हॅज टू एक्सप्लेन कर ना. इट हॅज टू बी डन स्किलफुली. म्हणजे तो वॅक्स एका पर्टिक्युलर पद्धतीने तेवढ्या टेम्परेचरला आल्यानंतर तसा लावा. तर भास्कर, हे पात्र तू कसं साकारलंस त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. एकदा वॅक्सिंग करायला मी गेलो आणि मला तिकडे मला पात्र सापडलं. साधारण योगीराज सेटवर काय होत असेल याची झलक मला आत्ता मिळाली आहे इकडे. हा, तर येस, शुभंकर तावडे इज हिअर. येस, when there is तावडे. तावडे नाही तबाही. ओहो, वा. मग काय तू काय या सिनेमात पाहिलंस असं आणि या गँगचा भाग झालास? अरे मी तू स्वतःच एक गँग आहेस मला माहिती आहे. स्वतःच एक गँग घेऊन येतो. नाही, पण मला ह्या अख्खी फिल्म जेव्हा पहिल्यांदा सांगितली ना तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ऑन्सॉम्बल कास्ट आहे. तर ना ऑन्सॉम्बल जेव्हा कास्ट असते ना तेव्हा मेनली हे असतं की कोण कोण लोक आहेत त्यात, कारण की ते खूप महत्त्वाचं असतं. खूप बाकी लोक पण असे समजतात की अच्छा तुम्ही इतर ॲक्टर बघून काम घेता का वगैरे हे ते. पण मी ॲक्च्युली हो बोलतो की हो, मी इतर ॲक्टर बघून मी काम घेतो. स्टोरी डिरेक्टर कोण आहेत, कशा प्रकारे जाते, पण त्याच्याबरोबर इतर को ॲक्टर्स कोण आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की आफ्टर ऑल त्यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि त्यांच्या
आपण ना कुठेतरी ती एनर्जी मॅच करतो, ते टायमिंग आपण मॅच करतो. त्याच्यानंतर सीन्स करताना ते तेवढं जर पॅशनेटली समोरचा माणूस पण करत नसेल ना, तर आपल्याला पण मजा येत नाही. आणि जेव्हा मला एकंदरीत अख्खी कास्ट समजली होती ना, जेव्हा मला त्यांनी सरांनी पण सांगितलं की ह्या लोकांना आम्ही विचार करतोय, मला तरी असं झालं की हे जे कॅरेक्टर्स आहेत आणि ही जी नावं घेतली गेली आहेत ना, हे एवढे अप्रोप्रिएट बसतात ह्या अख्ख्या कास्टिंगमध्ये. मी तिकडेच सोल्ड होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जर इतर कुठलं दुसरं कॅरेक्टर दिलं गेलं असतं तर मी भांडलो असतो. मला भास्कर भाऊच पाहिजे. बाई म्हणजे मला भास्कर भाऊ पाहिजे, कारण की त्याच्यात म्हणजे मलाच एवढी मजा करता आली आहे कॅरेक्टरच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्याच्यामध्ये त्याच्या इमोशन्समध्ये. मला ॲक्च्युली त्याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक ग्राफ करता आलं की तो कसं 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 बिल्ड झालं आहे आणि शेवटपर्यंत तो कशा प्रकारे जातो आहे. आम्ही तो फक्त ग्राफ इमोशन्स, त्याच्यानंतर कसे तो वाक्य बोलतो ह्याच्यावरती फक्त नाही, तर आम्ही ना काही गोष्टी ॲक्सेसरीजमध्ये पण आम्ही बदल केला नंतर टुवर्ड्स दी एंड. जेव्हा आम्ही बोलवतो की काही आम्ही गोल्ड चेन्स पण आम्ही वापरतो आहे. मी गोल्ड चेन वापरतो, ब्रेसलेट वापरतो, हे वापरतो. तर टुवर्ड्स दी एंड त्याच्यात पण काही बदल होतात. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे भास्कर भाऊ थ्रू मला कसा सापडल्या. आहे आणि मला भास्कर भाऊ कसा आहे? भास्कर इज व्हेरी चिल. भास्कर म्हणजे असं आहे की जर तुमचा तो मित्र आहे तर तो तुमच्यासाठी काही करेल, आणि जर तो तुमचा दुश्मन आहे तर तो तुमचं काही करेल, आणि त्याच्याबरोबर त्यालाही कुठेतरी वाईट वाटत राहील की अरे यार मी हे Just केलं like तावडे. यार, जस्ट लाईक तावडे. पण खूप गोड असा गुंड आहे. आणि गुंड आहे पण आतून लहान मुलगाच आहे तो. आतून त्याला फक्त त्याच्या भाऊंकडनं एक छान चांगले शब्द पाहिजेत की अरे यार भास्कर गुड बॉय, एवढं जरी तो बोलला ना तरी भास्कर आठवडाभर झोपणार नाही. अशा प्रकारची व्यक्ती आहे. सो त्याची धडपड फक्त तीच चालू आहे की माझे भाऊ कधी मला गुड बॉय म्हणत आहेत किंवा मला हे सांगतायत की हे जरा काम चांगलं केलं. कारण की प्रत्येक वेळेला तो त्याच इंटेन्सिटीने, त्याच पॅशनेटली कुठलं तरी काम करायला जातो आणि तो तेवढीच माती खात असतो. पण व्हेरी लवेबल कॅरेक्टर. आणि मला असं वाटतंय की खूप प्रेम करतील प्रत्येक कॅरेक्टर्सवर लोक, कारण की कितीही कसेही असले, ग्रे शेडमध्ये असले, कितीही काही झोल करत असतील, पण ना खूप प्रेमळ कॅरेक्टर आहेत. कारण बिकॉज एव्हरीबडी हॅव्स देअर ओन लॉजिक बिहाइंड वॉट एव्हर दे डू. प्रत्येकाचं एक म्हणणं आहे, प्रत्येकाचं त्यांचे एक रिझनिंग आहेत ज्याच्यासाठी आपल्याला वाटतच नाहीत की हे कुठेतरी चुकत आहेत. सो ते आवडायला लागतात आपल्याला वाटतं हे किती मूर्ख आहेत पण तरी आवडत आहेत. अशा प्रकारची अख्खी मांडणी आहे. सो आय फील इट इज अ व्हेरी नाईसली जेल्ड फिल्म. आता योगीराज, पहिल्याच सिनेमात जॅकपॉट लागलाय, एवढे सगळे मिळाले, पण छान कलाकार. काय नरेशनमध्ये अशी जादू केली होतीस किंवा काय होतं ते? ॲक्च्युली नरेशनमध्ये कधी लिहिला होता सिनेमा, कधी करायचं स्वप्न पाहिलं होतं? नाही, ॲक्च्युली असं फार वेळ नव्हता झाला सिनेमा लिहून. म्हणजे मी सिनेमा कंप्लीट करून 1-2 महिनेच झाले होते आणि मला ती संधी मिळाली पटकन की मी यांच्या समोर आलो आणि ती ऐकवली. आणि सिनेमात खरंच मजा आहे. म्हणजे स्क्रिप्टचा जो स्क्रीन प्ले आहे ना त्याच्यातच मजा आहे. कॅरेक्टर्स जे आहेत ना त्याच्यात मजा आहे. आणि ॲक्च्युली म्हणजे फिल्म म्हणजे काय आहे ना, कॉमेडी एक वेगळी भाग आहे, ठीक आहे, आणि कॅरेक्टरसोबत जी ॲक्च्युली सिच्युएशन आहे ना ती जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सिच्युएशन जी कॉमेडी करते ना, ठीक आहे, तर ती मला वाटतं की ती जास्त लोकांना आवडते, ठीक आहे. म्हणजे ॲक्टरने येऊन कॉमेडी करणं किंवा कॅरेक्टर येऊन कॉमेडी करणं, एक कॅरेक्टर आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ठीक आहे, तो त्याच्यामध्ये प्ले करतो, एक त्याचा इव्हेंट आहे आणि तो ती गोष्ट पुढे घेऊन जातो, ठीक आहे. तर तो जो इव्हेंट आहे ना, तर मला वाटतं तो इव्हेंट खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळेच हे सगळं व्यवस्थित सगळं जुळून आलं आहे. आणि भाऊंनी पण तेच सांगितलं की ही जी सगळी कास्ट दिसते ना ही ॲप्ट आहेत, ठीक आहे. मला नाही वाटत की प्रसाद दत्ताच्या जागी अजून दुसरा कोणी दांडेचं कॅरेक्टर करू शकला असता ज्या प्रकारे त्यांनी केलं. अभि मला दुसरा कोणी दिसत नाही आहे, चिनू दुसरी कोणी दिसत नाही आहे, किंवा भाऊ कोणी दुसरा कोणी दिसत नाही आहे. म्हणजे मी हां, अरे म्हणजे सुहासबद्दल अर्थातच आपलं बॅक कॅमेरा तर बोलणं झालं,
पण त्यांनी कमाल काम केलं आहे आणि त्यांचं म्हणजे इतकं वयामध्ये पण त्यांचं डेडिकेशन तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल, थोडा ॲक्शन सिक्वेन्स वगैरे पण आहे. तर त्यांनी फुल म्हणजे म्हणजे एकदम डेडिकेशन होतं त्यांचं की तू करून घे, ठीक आहे, तू माझ्या एजचा किंवा वयाचा अजिबात काही विचार करू नको, मला जितकं जमेल तेवढं मी तू करणार, ठीक आहे, तू सांग होतं आहे नाही होतं आहे, त्याच्यात आपण काय वर्कआउट करू शकतो. म्हणजे मला अजून आठवतं की एक त्यांचा वॉकिंगचा सीन आहे, त्याच्यासाठी त्यांनी 12 टेक दिले होते, ठीक आहे, आणि त्यामध्ये त्यांची काही चुकी नव्हती. थोडंसं आमचं टेक्निकल इश्यू, फोकस आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, पण तरी त्यांनी म्हणजे ते 12 टेक देऊन पण ते माझ्याकडे बघत होते आणि म्हणत होते की 13वा पाहिजे का, ते म्हटलं नाही 12वा मिळाला आहे. सो ते डेडिकेशन होतं. सो खूप धमाल यांनी सगळ्यांनी कामं केलं आणि हे ॲप्ट आहेत. म्हणजे मला दुसरे कोणतेच कलाकार यांच्या जागेवर या कॅरेक्टरमध्ये नाही दिसत आहे. म्हणजे तुझे फर्स्ट कास्टिंग होते खरं सांग? हां, फर्स्ट कास्टिंग होती. मी ॲक्च्युली मी म्हणजे जेव्हा हे सगळं लिहिलं ना, तर आपली एक बेसिक सुरुवात चालू होते, एक बेसिक तयारी चालू होते आणि मला तर वाटते ती बेसिक पहिली तयारी तीच असते की प्रेझेंटेशन बनवा, ठीक आहे, एक लुक अँड फील डिसाईड करा, एक ठरवा, त्याच्यानंतर एक कास्ट आपल्या डोक्यात काय आहे ती ठरवा वगैरे वगैरे. तर हे जेवढे पण कलाकार इथे दिसत आहेत ना, हे फर्स्ट आहेत. म्हणजे जे ठरवले होते तेच मला मिळाले आणि म्हणजे मी खूप आभारी आहे यासाठी माझे निर्माता की त्यांनी ते मला थोडं सहज करून दिलं, कैलास सरांचा, की त्यांनी थोडं सहज करून दिलं आणि मी यांच्यापर्यंत इझिली पोचलो. आणि तेच आहे की गोष्टीची कमाल आहे. तर ह्यांना पण ते म्हणजे त्यांनी म्हणजे हे पण प्रेमात पडले त्याच्या आणि ते सगळं होत गेलं. जनरली असं स्क्रिप्ट ऐकतो आणि आपण फार भारावून जातो आणि म्हणतो अरे भारी आहे कडक आहे मस्त आहे. आणि त्याच्यानंतर आपलं असं मग सिनियर लोक येतात आणि ते बसतात आणि मग आपलं असं असतं की मग ह्यांना आपण विचारूया का कसं वाटलं आहे काय वाटलं आहे. तर मी सुहासताईंना विचारलं कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं. म्हटले कडक आहे रे. त्यांनी भारी रिॲक्शन दिली. ते म्हटल्या की मला ना खरं तर आता वयामुळे मी फार काम कमी करते, पण कॅरेक्टर असं येतं ना मग मला नाही बोलता येत. मला असं होतं की हीच पोचपावती आहे की हा सिनेमा आपण सगळ्यांनी जो करायला घेतला, एवढ्या मोठ्या ॲक्टरने आपल्याला ही पावती दिली की त्यांचं काम आणि सिनेमा त्यांना आवडलेला आहे. सो त्याच्यामुळे प्रेक्षकांना आवडणार ऍक्टर म्हणून केवढं शिकण्यासारखं आहे या एका वाक्यात. अरे खूप. आणि मला असं वाटतं ना फार कमी सिनेमा असतात जे पेपरवर खूप चांगले असतात आणि मग नंतर ते स्क्रीनवर येताना पण चांगले होतात. तर त्यातला हा सिनेमा आहे की तो अजून चांगला झालेला आहे. मला फक्त जाता जाता एक प्रत्येकाचं गाडीचं कनेक्शन आहे. आय एम शुअर सगळ्यांच्याच गाड्या आहेत तुमच्या, तर प्रत्येकाचं एक गाडीचं आपलं एक कनेक्शन असतं किंवा अरे मला ही गाडी घ्यायची होती, हे स्वप्न होतं, मग ही मिळाली, किंवा ही गाडी मग दुसरी गाडी, जे काय असेल तसं तुझं काही गाडीसोबतचं काही कनेक्शन? माझं कनेक्शन असं नाही. मला असं पहिलं खूप वाटायचं की गाडी म्हणजे काय तर एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाणारं एक वाहन आहे. आपल्याला काय फार. मग मी सेकंड हँड एक गाडी घेतली, त्याच्यावर मी मनापासून असं प्रेम केलं. आणि मग नंतर मी क्रेटा घेतली आणि ब्लॅक कलरची क्रेटा म्हटलं सॉलिड. आणि ती पण मी घ्यायला नाही गेलो. म्हणजे मी ती पण मनमीत घेऊन आला माझ्या बड्डेला सेटवर. म्हणजे मी इथला एवढा डिस्कनेक्ट आहे. म्हणजे असं काही मला काय फार वाटत नाही की ठीक आहे गाडी आहे. आणि एक दिवस ना मी पुण्यात होतो आणि पुण्यात ना अशा मर्सिडीज आणि ह्या सगळ्या गाड्या लागल्या होत्या. तर मी चावी त्यांच्याकडे दिली होती आणि मी ना म्हटलं तुम्ही चालू करा गाडी, मी जरा एक सामान घ्यायचं आहे. मी गेलो, म्हटलं आयला माझी गाडी तर दिसत नाही. मी परत गेलो तिकडे, म्हटलं गाडी कुठे आहे? तिथे जाय सर. म्हटलं चल तिकडे कुठे आहे? परत गेलो तिकडे, बोलो तू दाखव. ठीक आहे सर. बोलो ही गाडी आपली आहे, एवढी मोठी गाडी अशी कशी? आणि मर्सिडीज ऑडीमध्ये क्रेटा अशी उंच दिसत होती रे. मला विश्वासच नाही रे. आपल्याला विश्वासच नाही ना. तेव्हापासून माझं गाडीवर खूप प्रेम जडलेलं आहे आणि मी त्या गाडीची खूप काळजी घेते. हो रे. मला आपण अशी मोठी गाडी ह्याच्यामध्ये घेऊ शकतो आपण विचारच नाही करू शकत ना. पण तेव्हापासून मी गाडीची आता काळजी घेतो खूप. 1.5 वर्षांपूर्वी स्वतःची गाडी घेतली. पोस्ट पण तू लिहिली होती. हो. मला वाटलं होतं की जरा वेळ आहे मला आयुष्यात गाडी. म्हणजे खरं तर ती मागच्या वर्षी प्लॅन्ड होती, पण बाबांनी जरा मला पुश केलं की इंडिपेंडेंट होशील आणि स्वतः फिरू शकशील, तू चालवशील, शूटिंग असेल. मुळात त्यांचा हेतू हा होता की मी पटकन पुण्याला यावं शूट नसताना. म्हणून त्यांनी मला पुश केलं गाडी असेल तर पटकन पुण्याला येशील. तसं होत नाही पण त्यानिमित्ताने इग्लू माझ्या आयुष्यात आली. माझ्या गाडीचं नाव इग्लू आहे. इग्निस ही गाडी आहे नेक्साची. आणि छोटीशी गाडी घेतली कारण मला स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही मोठ्या गाडीचा. पण इग्लूला मी ऑफकोर्स मी
वाटतं मी एवढीच ओके त्याच्यापेक्षा 2 सेंटीमीटर वाढले असते तर एव्हाना 2 बाईकवाले गेले असते, 2 रिक्षावाले गाडीतच बसले दिसले असते कोण आहे मी इग्लूच ओके. हलका जर बंगला झाला माझा. पण इग्लू माझ्यासाठी खूप खास आहे आणि खूप महत्त्वाच्या क्षणांमध्ये फक्त ती होती माझ्याबरोबर. तर एक वेगळं नातं आहे माझं. शी हॅज सीन मी गो थ्रू एव्हरीथिंग. आणि नाही म्हटलं तरी गाडीचा सारखा होणारा प्रवास म्हणजे गाडी हे दुसरं छोटंसं घर असतं, मिनी हाऊस असतं ते, आणि ते नकळत होतं आपण ठरवून नाही होतं. तर येस असं आहे. नावच एवढं क्यूट ठेवलंय, मला कळतच किती छान गोड कनेक्शन आहे. येस तावडे. मी पण इग्लू मध्ये बसलो. इग्लू खूप गोड आहे. इग्लू छान आहे. एक जे 10-12 गाड्या आहेत त्यातलं 10-12 कोणत्या गाडीबद्दल 10-12 गाड्या 10-12 गाड्या नाही, आपली एकच गाडी 10-12च्या ताकदीची. फनकार. आय वेटेड फॉर दिस गाडीचं नाव फन. ॲक्च्युली आम्हीच घरच्यांनी लक्ष्मी हे नाव दिले. आणि कारण की इट्स अ फॅमिली कार. आम्ही आमच्या घरात सगळ्याच गोष्टी आम्ही अशा ठेवतो की कोणाचंही ते पर्सनल पजेशन नसतं. ते जर घर आहे तर ते घर एका व्यक्तीचं किंवा माझं, माझ्या बहिणीचं किंवा माझ्या आईचं, वडिलांचं असं नाही. घर आहे तर ते सगळ्यांचं, गाडी आहे तर ती सगळ्यांची. दॅट इज अ तावडे निवास, तावडे कार, अशा सगळ्या गोष्टी. सो त्याला आम्ही कोणीही पजेस नाही करत. पण घरच्यांनी लक्ष्मी हे नाव दिलं. माझ्याच वाढदिवसाला आम्ही घेतली ती गाडी. आणि आम्ही असं बोलता बोलता, माझी गाडी अशी आहे की आतमध्ये लाईटिंग लागते. फुल धमाल. या बस आता तुला दाखवतोच गाडी, गंमत दाखवतो आता. गाडी गेली आहे, म्युझिकवर लाईट चेंज होत आहे, ते होत आहे, ॲम्बियन्स हे लाईट आहे, लाल होतंय, पिवळं होतंय, गुलाबी होतंय. तर इट इज अ व्हेरी फन कार. सो आमचं पण असं झालं की अरे यार, कारण की आम्ही नाटक करत होतो तेव्हाच ती गाडी आली. आणि सो गाडीचं नाव फनकार असं पडलं. सो इट इज फन कार. आणि फनकार इज ऑल्सो एन आर्टिस्ट. सो तशी ती गाडी आहे. आणि लांबलचक गाडी आहे, म्हणजे जवळपास मागचा माणूस मागच्या गाडीत बसलेला असतो, अशी ती गाडी. हां, अशी मस्त किया कॅरेन्स आहे, 2 BHK गाडी आहे. त्या गाडीने मला तरी वाटतं आत्ता माझा एक खूप वेगळा प्रवास ती गाडी बघते. आणि खूप वेगळे एक जर्नी बघते, ज्या मी 30sमध्ये एंटर झालो आणि ती जर्नी बघते. माझ्या आधीच्या गाडीने माझं एक 20sमधली जर्नी बघितली. वेंटोने माझ्या रॉकेट होती ती, तर मी तिला रॉकेट बनवलं. तर त्याच्यानंतर हिने एक वेगळं काय म्हणतो ना आपण, एक हलकी जरा मॅच्युरिटी येते, जरा काही रिस्पॉन्सिबिलिटी येते आपल्या आयुष्यात. तर मोठी गाडी म्हटली की थोडी रिस्पॉन्सिबिली तुम्ही चालवली पाहिजे. थोडं फॅमिली कार आहे, सो यू हॅव टू बी व्हेरी रिस्पॉन्सिबल. सो माझ्या आयुष्यात ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज अशा वाढत आहेत, तशा प्रकारे गाड्या पण तशा प्रकारेच येत आहेत. सो या फनकार इज दॅट. क्या बात. आणि काय तुमचं काय कनेक्शन आहे? आमच्या गाडी नंबर 1760 आहे. सध्या आयुष्यामध्ये हीच गाडी आहे. ही गाडी आहे. आणि या गाडी येस. कुठली गाडी घ्यायची? काही स्वप्न असेल असं काही? स्वप्न खूप मोठी आहेत. होणार फनकार. पण खूप खुश आहे मी की ही गाडी माझ्या आयुष्यात आहे, जिचा नंबर 1760 आहे. ठीक आहे. आणि म्हणजे माझं पण खूप असं कलेक्शन्स आहे की काय करायचं वगैरे वगैरे. आता बघूया, जी येईल आणि जी फिरवेल, जी फिरवेल वा, त्यात धमाल असणार. सध्या या गाडीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ही पळणार. येस. आणि ही गाडी डेफिनेटली पळणार. गाडी नंबर 1760 साठी खूप शुभेच्छा. आणि सगळ्या आणखी गाड्या येत राहत चांगल्या तुमच्याही आयुष्यात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.